या योजनेची दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करून ही योजना पूर्ण झाली अशी ग्वाही माजी पालकमंत्र्यांनी दिलेली होती। तर तुम्ही उद्घाटनाची गडबड का केली, एकटे येऊन त्यामध्ये आंघोळ का केली, या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स अजून अस्तित्वात नसताना एवढा मोठा कांगावा का केला? शहराच्या लोकांना, आमच्या लोकांना कोल्हापूरच्या फसवणूक झाली का? IIT, JEE, नीट किंवा MST CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये। प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी। त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनचं पाणी मिळणार म्हणून 13 वर्ष प्रलंबित असलेल्या या योजनेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 60% हिस्सा, महापालिकेकडून 20% हिस्सा आणि महाराष्ट्र शासनाकडून 20% हिस्सा अशा पद्धतीची ही योजना होती। तर पहिल्यांदाच मला आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचं आहे की मी कोणतंही श्रेय घेण्यासाठी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो नाही। फक्त कोल्हापूरमध्ये गेल्या 2-3 महिने खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची वानवा सुरू आहे। खूप मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावरती घागरी घेऊन आंदोलन करत आहेत आणि त्याचं समाधान शोधण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आलेलो आहोत। या योजनेची दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करून ही योजना पूर्ण झाली अशी ग्वाही माजी पालकमंत्र्यांनी दिलेली होती। आणि आम्ही आज इथं आल्यानंतर पाहिलं की पाईपलाईनचं पाणी हे या ठिकाणापर्यंत आलेलं आहे, परंतु इथून पुढं शहराला लागणारी जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती सिस्टीमच अस्तित्वात नाही आहे। आत्ता अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ते सांगतायत की आम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये या सगळ्या सिस्टीम्स जोडणार आहोत आणि मग पाणी मिळेल। मग माझा असा प्रश्न आहे की जर हे सगळं तयार नव्हतं तर तुम्ही उद्घाटनाची गडबड का केली, एकटे येऊन त्यामध्ये आंघोळ का केली, लोकांची दिशाभूल का केली? लोकांनाही समजावून सांगायला पाहिजे की अजून 6 महिने आपल्याला या थेट पाईपलाईनचं पाणी मिळणार नाही। आता याचा असा एक नवीन प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे की ही सिस्टीम सुरू होणार म्हणून जी शिंगणापूर योजना आपली पूर्वी कार्यरत होती ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। जी सक्षम आहे, जी संपूर्ण शहराला, उपनगरांना पाणी देते, ती बंद करायला लावलेली आहे, कारण दोन्ही एका वेळेस या योजना चालू शकत नाही। आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे की या सगळ्या सिस्टीम्स चालू करून सुद्धा अमृत योजना जी केंद्र सरकारची नवीन योजना आलेली आहे ती पूर्ण क्षमतेनं चालू झाल्याशिवाय हे संपूर्ण शहराला पाणी मिळणार नाही। ही एक धक्कादायक बाब आज आमच्या नजरेसमोर आलेली आहे। या अमृत योजनेमध्ये 12 पाण्याच्या टाक्या शहरात निर्माण करायच्या होत्या, त्यापैकी फक्त 4 पूर्ण झालेले आहेत, अजून 8 बाकी आहेत। त्याच्या डिस्ट्रीब्युशन लाईन किंवा त्याला पोचणारं पाणी त्याचा कसलाच पत्ता नाही आहे। मग या थेट पाईपलाईनचं पाणी योजनेच्या त्या सगळ्या सिस्टीम्स, थेट पाईपलाईनच्या या सगळ्या सिस्टीम्स, या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स अजून अस्तित्वात नसताना एवढा मोठा कांगावा का केला? आम्ही आज त्यांना इथं विनंती केलेली आहे की आपल्याला ही योजना पूर्ण करण्यासाठी, कोल्हापूर शहराला संपूर्ण पाणी मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत। ऑलरेडी त्यांचे काही जुने वॉल्स बदलणे, पाईप बदलणे, काही हेड्स टाकणे यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 5 करोड रुपये सँक्शन केलेले आहेत। त्याचे टेंडरसुद्धा झालेले आहेत आणि ती कामंसुद्धा आपण करून देत आहोत। म्हणजे हे कोणालाही न सांगता, श्रेय न घेता आम्ही केलेलं आहे। एक धक्कादायक बाब या सगळ्या योजनेमध्ये समोर आलेली आहे। काल ग्रामीण भागातले काही लोक या पाईपलाईनमध्ये जे बाधित झालेले, आत्तापर्यंत 8 ठिकाणी ही पाईपलाईन फुटलेली आहे, आपण स्वतः ती कव्हर केलेली आहे, पेपरला बातम्या आलेल्या आहेत। त्या गावातल्या लोकांच्या खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। 2 बाबी तपासावे लागतील। एक म्हणजे या पाईपलाईनचं जे काम आहे हे करत असताना एक सिस्टीम आहे की खुदाई करणे, त्यामध्ये खाली पिचिंग करणे, मुरुम घालणे, त्याच्यानंतर वाळू घालणे, त्याच्यावरती पाईप अंतरणे, त्याच्यानंतर वाळू, त्याच्यानंतर मुरुम, त्याच्यानंतर दगडाचं पिचिंग आणि वर डांबरी, एवढे सगळे लेयर्स ही पाईपलाईन लॉंग लाईफ टिकावी म्हणून या सगळ्या प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीची ही योजना आहे 53 किलोमीटरची। परंतु ग्रामस्थांनी असं सांगितलं
की तिथं फक्त चर खुदाई केली, पायपा टाकल्या आणि मुजवलेला आहे. तर याचा तपास झाला पाहिजे, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. दुसरी एक बाब ग्रामस्थांनी समोर आणलेली आहे ती म्हणजे ही जी पाईपलाईन पूर्ण आहे ती स्पायरल पाईपलाईन पाहिजे होती. स्पायरल म्हणजे आत त्याच्यामध्ये रिंग असतात जेणेकरून ती स्ट्रेंथनिंग म्हणजे मजबूत असते. परंतु इथं जो काम कारभार झालेला आहे त्यामध्ये प्लेटा इथं आणल्या गेल्या, जाग्यावर त्या प्लेटा ब्लेंड केल्या गेल्या आणि त्याची पाईप तयार करून ती त्यामध्ये जमिनीत पुरली गेलेली आहे. हे दोन अतिशय धक्कादायक आणि काहीतरी गौडबंगल असलेल्या बातम्या आमच्या समोर आलेल्या आहेत. आणि त्यामुळं केंद्र सरकारकडं प्रधानमंत्री मोदीजी, गृहमंत्री अमितभाई शहा आणि या विभागाचे जे प्रमुख मंत्री असतील त्यांच्याकडं याच्या चौकशीची मागणी करणार आहे. या सगळ्या पाईपलाईन उकरून आम्ही तपासून बघणार आहे. याच्यामध्ये ज्या पद्धतीचे लेयर्स घालायला पाहिजे होते ते घातलेत का, यामध्ये जी स्पायरल पाईपची मागणी होती ती पाईप घातली का, आणि ज्याचा उल्लेख झाला 8-10 वर्षापूर्वी 7-8 वर्षापूर्वी या मोटरी घेतलेल्या आहेत आणि त्या आता आधुनिक पद्धतीच्या मोटरी आहेत का, ज्या आपल्या पूर्ण क्षमतेनं शहराला पाणी देतील का. तर असे अनेक विषय आता हे आपल्याला चौकशी केल्याशिवाय ते लक्षात येणार नाही. अजूनसुद्धा आम्हाला त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे माहिती नाही. त्यामुळं या सर्व भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडं आम्ही याची तक्रार करून याच्यासाठी एक चांगली कमिटी, एक थर्ड पार्टी कमिटी नेमून या सगळ्याची सखोल चौकशी करून यामध्ये शहराच्या लोकांना, आमच्या लोकांना, कोल्हापूरच्या फसवणूक झाली का या तपास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.